हॅलो स्टुडंट्स, वेलकम. मी दिगंबर माळी स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, थोडं बाहेरगावी गेलेलो होतो, आत्ताच जस्ट रिटर्न आलेलो आहे आणि आल्या आल्या सगळ्यात अगोदर आज एमएसटी सीईटीचा शिफ्ट नंबर 1 22 एप्रिलचा पीसीबी ग्रुपचा पेपर होता. तो ज्या मुलांचा पेपर होता त्यांच्याशी थोडंसं बोललो फोनवरती. ज्या मुलांनी कोर्सेस घेतलेले होते अशा विद्यार्थ्यांशी पण बोललो. इनफॅक्ट काही विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअप मेसेज पण आले पेपर झाल्यानंतर की पेपरची रिॲक्शन काय होती, मलाही जाणून घ्यायची होती आणि तुम्ही सुद्धा उत्सुक असाल तर थोडक्यात सांगतो. तर बाळांनो, आज 22 एप्रिलचा जो शिफ्ट 1चा पेपर होता, सब्जेक्ट वाईज जाऊया. फिजिक्स हा जो सब्जेक्ट होता, तर फिजिक्सचा जो पेपर आहे तो फिजिक्सचा पेपर खरंच थोडासा अवघड होता. मुलांची रिॲक्शन अशी होती की फिजिक्सचा पेपर टफ गेलाय. तर मी त्यांना विचारलं की का टफ गेला, म्हणजे तुम्ही तयारी केलेली नव्हती का? तर बऱ्याच मुलांचं म्हणणं असं होतं की सर, फिजिक्सची तयारी इतकी खरंच चांगली नव्हती. हे पण त्याच्या मागचं एक कारण असू शकतं. आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे असं की फिजिक्ससाठी जे क्वेश्चन्स आलेले होते तर ते थेरी बेस्ड क्वेश्चन्स आणि फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन असे असतात ना. तर थेरी बेस्ड क्वेश्चन्स थोडे काय म्हणूया आपण सॉल्व्ह करायला जमले आम्हाला, पण जे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स होते ज्याच्यामध्ये तुम्हाला न्यूमरिकल्स होतं, कॅल्क्युलेशन्स करायचे, असे क्वेश्चन्स मुलांना अवघड गेलेले आहेत. त्याच्यामुळे तुमच्यासाठी हा एक रेड अलर्ट आहे. तुम्ही जर अजून पेपरची तयारी काय म्हणूया आपण, तुमचा जर अजून पेपर बाकी असेल आणि तुम्ही जर पेपरची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स हे महत्वाचे आहेत फिजिक्सचा पेपर चांगला जाण्यासाठी. सो ही पहिली अपडेट फिजिक्ससाठी मी देतोय. सेकंड थिंग, सब्जेक्ट केमिस्ट्री. तर केमिस्ट्रीसाठी काय रिॲक्शन आहे, तर केमिस्ट्रीसाठीची जी रिॲक्शन आहे ती अशी आहे की मीडियम पेपर होता. म्हणजे खूप फिजिक्स सारखा खूप अवघड पण नाही गेलेला आणि बायो सारखा खूप सोपा पण गेला नाहीये. सो बायोची रिॲक्शन मी नंतर देणार होतो पण आता कळून गेलं तुम्हाला. तो बायोचा पेपर मुलांना सोपा गेला. पण आपण केमिस्ट्रीबद्दल डिटेलमध्ये बोलूया. सो केमिस्ट्रीचा अभ्यास मुलांचा मॉडरेट आहे आणि त्यासोबतच केमिस्ट्रीचा पेपर सुद्धा मुलांना बऱ्यापैकी जमलाय. सो तुम्ही केमिस्ट्रीचा पेपर जो आहे तो एक्सपेक्ट करू शकता की मीडियम होता असं आलेल्या रिॲक्शन्सवरून मला कळतंय. मी एक पोल सुद्धा घेतलेला आहे युट्यूब चॅनलला. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त साधारण आतापर्यंत 600 ते 700 वोट्स आले होते. 5 मिनिटापूर्वी टाकला होता मी पोल. तर त्याच्यामध्ये रिॲक्शन अशी आलेली आहे की सगळ्यात इझी पेपर हा बायोचा होता. मीडियम आणि काय म्हणूया आपण मीडियम आणि काय म्हणूया आपण डिफिकल्ट, ही रिॲक्शन जनरली तुम्ही जर बघितली तर इक्वल आलेली आहे. म्हणजे 15% मुलांना पेपर हा त्या ठिकाणी काय म्हणूया आपण डिफिकल्ट गेलेला आहे आणि 15% साधारण मुलांना पेपर हा मीडियम गेलेला आहे. आणि इझी वाल्यांचं म्हणणं जास्त आहे. साधारण उरलेला जो पूर्ण मॉब आहे साधारण 65% ते 70% या मुलांचं म्हणणं असं आहे की पेपर इझी होता. म्हणजे एकंदरीत फायनल कन्क्लुजन काय निघतंय की शिफ्ट 1चा जो पेपर आहे तो बऱ्यापैकी इझी गेलेला आहे. स्पेशली बायोलॉजीमुळे तो इझी गेलेला आहे त्यांना. आता हे तर मी तुम्हाला जनरली सांगितलं. क्वेश्चन्स कुठले कुठले आले होते, टॉपिक वाईज क्वेश्चन्स कोणते होते, बेसिक क्वेश्चन्स कोणते होते जे तुम्हाला त्या ठिकाणी विचारले गेले. सो याचं एक कम्प्लीट डिटेल्ड शिफ्ट अनालिसिस मी तुमचं घेणार आहे. आज संध्याकाळी साधारण 5:30च्या पुढे ते होईल आपल्या युट्यूब चॅनलला. त्याची लिंक पण तुम्हाला येऊन जाईल टेलिग्राम ग्रुपला आणि ज्या मुलांनी ऍप्लिकेशन इन्स्टॉल केलं त्याच्यामध्ये तुम्हाला चॅट ग्रुपमध्ये येऊन जाईल. ओके, सो त्याचं कम्प्लीट डिटेल शिफ्ट अनालिसिस पण आपण घेतोय. पण आता इथे तुर्तास शिफ्ट 1चा जो पेपर होता तो बऱ्यापैकी इझी होता, मुलांना चांगला गेलाय. ओके, असं मुलांची रिॲक्शन आहे. फिजिक्स अवघड होता, केमिस्ट्री मॉडरेट होता, बायोलॉजी खूपच सोपा गेला. बायोलॉजीमुळे सगळं काय म्हणूया आपण जज्बात बदल गए आहे ना, वातावरणच बदलून गेलं, असं काहीतरी रिॲक्शन मुलांची होती. आता शिफ्ट 2चा जो पेपर आहे तो आता सध्या चालू आहे. साधारणपणे 5 वाजेपर्यंत तो संपून जाईल. मुलं बाहेर आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच मी ते सेशन युट्यूबला प्लॅन केलेलं आहे. शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 दोघंही क्वेश्चन्स त्या ठिकाणी तुमच्या समोर मी अनालाइज करेल आजचं सेशन. ओके, आणि त्यासोबतच ज्या मुलांचे पेपर्स बाकी आहेत बाळांनो, आपण जे रेग्युलर सेशन घेतो, पेपर अनालिसिसचं सेशन जे घेतो ते आपलं रेग्युलर सेशन सुद्धा आज आहे रात्री 8:45 म्हणजे 8:45 वाजता ते स्टार्ट होईल. त्याच्यामध्ये आपण पुढचे जे एमसीक्यूज आहे लेक्चर नंबर 3 आपण घेतो आहोत. ऑलरेडी लेक्चर नंबर 1 आपण 20 तारखेला संध्याकाळी घेतलं होतं. लेक्चर नंबर 2 21 तारखेला म्हणजे काल संध्याकाळी झालेलं आहे आणि आज आपलं लेक्चर नंबर 3 आहे. जे विद्यार्थी नवीन आहेत, ज्या विद्यार्थ्यांना अजून माहिती नाही की नेमकं आपल्या चॅनलवर काय चालतं, तर बाळांनो आज संध्याकाळी तुम्ही 5:30 वाजता शिफ्ट 1 शिफ्ट 2 अनालिसिससाठी या आणि रात्री 8:45 वाजता एमसीक्यू आपण सॉल्व्ह करणार आहे. त्याच्या अगोदर सुद्धा झालेले जे एमसीक्यूज आहेत ते सुद्धा तुम्ही व्यवस्थितपणे बघा. एमसीक्यू सिरीज घेतली होती आपण ज्यामध्ये 2023 चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पण सॉल्व्ह केले होते. आणि अर्थातच जे मुलं
आता पेपर देऊन आलेले आहेत. तुमचे रिप्लाय महत्वाचे आहेत इतर स्टुडंटसाठी. सो कमेंटमध्ये टाका की तुमचा पेपर कसा होता, टॉपिक्स कुठले कुठले होते, जनरल ज्याच्यावरती क्वेश्चन विचारले गेलेले होते, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना हेल्प होईल. सो इतर विद्यार्थी टेन्शन घेऊ नका. शिफ्ट 1चा पेपर झालाय, शिफ्ट 2चा झाल्यानंतर त्याची पण अपडेट तुम्हाला देतो. चला भेटूया आपण शिफ्ट 1 शिफ्ट 2 अनालिसिसच्या सेशनला संध्याकाळी 5:30 वाजता. ओके, विश यू ऑल द बेस्ट. हॅव अ गुड डे. टेक केअर. बाय बाय. जय हिंद. बाय.